मिसळ बनवणार आहे आज मी। त्याकरता मटकी घेतलेली आहे, ती मी रात्री भिजू घातलेली, त्याला आता मोड आलेली आहे। आणि त्याकरता मसाले मी 2 कांदे, 2 टमाटे, 3 मिरची, थोडे अद्रक घेतलेली आहे आणि लसूण आणि खोबरं, कोथिंबीर आणि हा मसाला घेत आहे। लाल मिरची घेत आहे, हळद आणि धण्याची पावडर आणि जिरा घेत आहे, मोहरी घेत आहे, मिसळ मसाला आणि लिंबू चिरून घेते। टाकून घेतलंय, आता मी कांदा परतून घेते। त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण आणि अद्रक टाकते। भाजून झाले, आता याला मी काढून घेते। खोबरं भाजायला टाकते। झालं, आता खोबरं चांगलं भाजलेलं आहे, लाल लाल झालेलं आहे। आता त्याला मी काढून घेते। मसाला वाटून झाला, बारीक थोडंसं तेल टाकून ही मटकी आहे हे भाजून घेते। आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकते, त्यामध्ये मोहरी टाकते थोडी आणि थोडंसं अर्धा चमच जिरा टाकलेला आहे। 2 टमाटे कापून घेतलेले आहेत, थोडी हिंग टाकते त्यामध्ये। आणि वाटलेला मसाला याच्यामध्ये टाकते। याला भाजून घेऊया। 1 चमच मिरची पावडर आणि अर्धा चमच हळद, एक चमच मीठ टाकलेला आहे। मटकी भाजून झालेली आहे। चांगला सुगंध येऊपर्यंत भाजून घेते। त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून
मिसळला जास्त रस्सा लागतो ना, म्हणून थोडं जास्त मी पाणी टाकते. मिसळ मसाला याच्यामध्ये 2 चमच टाकते. कढीपत्ता टाकते थोडा. कोथिंबीर टाकते. 10 मिनिटं आता मी शिजून घेते. तयार झालेली आहे. थोडस बटर लावून पाव भाजून घेते. उसळ काढून घेतलेली आहे, पाव भाजून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये कांदा आणि सेव आणि कोथिंबीर आणि लिंबू टाकत आहे. गरमागरम आता मिसळ पाव तयार आहे.